आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील चिंचोली आणि वडगाव पिंगळा या दोन गावांमधून जाणारा जो राज्य महामार्ग 37 आणि बाधित शेतकरी त्यांचं इथं आमरण उपोषण सुरू आहे। आज 8 दिवस झाले। तर इथं जो 12 फुटाचा एक रस्ता आहे आणि तोच रस्ता हे सरकार कागदावर दाखवतंय का 20 वर्षापूर्वी हा रस्ता राज्य महामार्ग 37 म्हणून आम्ही मंजूर केला आहे आणि तो 100 फुटाचा रस्ता आहे, म्हणजे तो जवळजवळ 30 मीटरचा रस्ता आहे। अरे पण ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? लोकशाहीमध्ये एखादा रस्ता तुम्हाला मोठा करायचा असेल किंवा एखाद्या जागेतनं रस्ता जरी करायचा असेल तर तुम्हाला त्या शेतकऱ्याची आधी पूर्व परवानगी घ्या। हेच तुम्हाला भूसंपादन कायदा 2013 तो सांगतोय ना। मग तुम्ही आलात का? ओ माननीय जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही या दोन गावांच्या या शेतकऱ्यांशी तुम्ही कधी संवाद साधला का? इथं ज्या राज्य मार्ग ज्याला जो तुम्ही क्रमांक दिलाय, आम्हाला GR दाखवला जातोय आणि तो तर 2012ला म्हणतोय आणि तुम्ही सांगता 20 वर्षापूर्वी झालेला आहे। आणि 20 वर्ष जर होऊन गेला असेल भूसंपादन होऊन तर भूसंपादन त्याचा मोबदला मागायचा अधिकार त्या व्यक्तीला राहत नाही। अरे तुम्ही या गोरगरीब शेतकऱ्यांची पिळवणूक का करताय? तुम्ही एकदा इथं आलात का? भूसंपादन कायदा 2013 सांगतो तुम्ही आपली शेतकऱ्यांना भेटा, त्यांच्या मिटिंगा घ्या, ग्रामसभा घ्या, त्यांना सांगा इथून असा असा प्रोजेक्ट जातोय, असा रस्ता होतोय, त्याचे परिणाम काय आहे, फायदे काय आहे, त्यांना सांगा, विश्वासात घ्या, त्यांच्या लेखी सहमती घ्या आणि मग रस्ता करा। पण तुम्ही काय करताय? तुम्ही ऑलरेडी रस्त्यांचे मॅप फक्त AC मध्ये बसून त्याचे मॅप आराखडे तयार करायचे आणि नंतर या गोरगरीब शेतकऱ्यांना होऊ घालायचे। अरे आज हे शेतकरी इथं जेव्हा इथून हा रस्ता जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत तो समृद्धी महामार्गाला जोडणार आहे, परत तुम्ही 100 फूट अजून त्याला मोठा करणार आहे, म्हणजे इथं आणि परत सेंटरपासून 70 फुटापर्यंत बांधकाम करायचं नाही। अरे मग ज्या शेतकऱ्याची 1 एकर आहे, 2 एकर आहे, आज तो उपजीविका करून जगतोय, त्याचं घर आहे, घरं बांधले, अख्ख्या आयुष्याची जमापुंजी लावली, आज त्याची इथं उपजीविका चालली, पिढ्यानपिढ्या त्याचा इथं संसार चाललाय। अरे मग तो रस्त्यावर येईल त्याचं काय? तर तुम्ही AC मध्ये बसून आराखड नका करू, आधी माझ्या शेतकऱ्याकडे या, त्याला विचारा, त्याला सांगा इथून मला रस्ता न्यायचा, ही हुकुमशाही आहे का? मग परत इथं अण्णाभाऊ साठे आठवतात, देश स्वतंत्र झाला आणि ते 20,000 लोक घेऊन आझाद मैदानावर गेले आणि म्हटले या आझादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे। आज 75 वर्षानंतर ते वाक्य लागू पडतंय। अरे तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते असे म्हणायची वेळ या शेतकऱ्यांवर आली। ही कशामुळे? कारण तुम्ही ही लोकशाही नाही हुकुमशाही चालली तुमची आणि हुकुमशाही थांबवा। आणि काय हो, उद्योजकांच्या जमिनी सोडून द्यायच्या आणि गोरगरीब शेतकऱ्याच्याच जमिनी घ्यायच्या का? निषेध असेल म्हणजे सरकार मनमानी करते, हे मनमानी, आणि अशा मनमानीच्या विरोधामध्ये आज हा शेतकरी एकजुटलाय। दादा आता तुमचं हे जे काही शेतकरी संघर्ष समिती, तुम्ही आता या दोन गावांच्या भूसंपादनाच्या ह्याची काही मागणी आहे का? तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे कारण तुम्ही लगेच रस्त्यावर येणार आहे। तर आता हा नक्की अजून काय प्रकारे तुमच्या नक्की सरकारकडे मागण्या काय? या सरकारने आम्हाला विश्वासात न घेता आणि या आमच्या शेतजमिनी आम्ही 30-40 वर्षापूर्वी कधीतरी आम्ही ताब्यात घेतल्यात, यांचं संपादन केलंय असं हे सरकार म्हणतंय। आणि आज हा 12-13 फुटाचा रोड आहे, हा रोड 30 मीटरचा करायचा आहे त्यांना, आणि 30 मीटर करताना ह्या विकास कामाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या वडिलोपार्जित शेतजमिनी या रस्त्यामध्ये जात आहेत, आम्ही भूमिहीन होत आहेत, आम्ही भिकारी होत आहेत। आमची उपजीविका ज्या शेतजमिनीवर चालते ती शेतजमीन सरकार विना मोबदला ताब्यात घेतंय आणि या हुकुमशाही पद्धतीच्या सरकारला आणि या हुकुमशाही पद्धतीला आणि आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला आमचा विरोध आहे। मुळातच आमच्या वडिलांनी आमच्या वडिलोपार्जित या इस्टेटी आम्ही सरकारी मोजणीवरून मोजणी केल्या, आमच्या गटाप्रमाणे आणि गाव नकाशा आणि सरकारच्या मोजणी नकाशा प्रमाणे आमच्या 7/12ला जेवढं क्षेत्र आहे तेवढंच क्षेत्र सरकारची मोजणी आम्हाला दाखवतंय। मग या सरकारने आमच्या जमिनी घेतल्या केव्हा? कधीही नाही घेतल्या। आमच्या वाडवडिलांना कधी नोटीस आली नाही, आम्हाला कधी नोटीस आली नाही, आम्हाला कधी शासनाने विचारलं नाही की ह्या जमिनी तुमच्या जात आहेत। आमच्या पूर्वीचे या जमिनीवर घरं आहेत, आमच्या या जमिनीवर गोठे आहेत, आम्ही आता याच्यावर पॉली हाऊस बनवलं, शेडनेट बनवलं, लाखो रुपये खर्च केले, आमच्या जनावरांना पाणी पिण्याचे आळ आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत,
हे सगळं सरकार म्हणतं तुमचं हे अतिक्रमण आहे. अरे आमच्या जागेत आम्ही जे घर बांधले, जे बांधकाम केलं, त्याला हे सरकार हुकुमशाही पद्धतीने अतिक्रमण म्हणतंय. मग अधिकृत कोणतं हे सरकारने सांगायचं होतं. काल परवा आमच्या बांधवांनी बंगला बांधला, आयुष्यभर जी पुंजी कमावली ती बंगल्यामध्ये टाकली आणि तो बंगला 30 मीटरच्या आत येतोय आणि सरकार म्हणतं 30 मीटरच्या आत आलेलं बांधकाम अतिक्रमण आहे, बेकायदेशीर आहे. म्हणजे माझ्या भावाने जो बंगला बांधला, आयुष्याची पुंजी कमावली, तो भिकेला लागेल, भूमिहीन होईल. त्याला मोबदला दिला नाही तर त्याला जगल्यापेक्षा, त्याला म्हणजे आम्हाला सर्वांना जगल्यापेक्षा मेलेलं बरं, अशी परिस्थिती हे सरकार आमच्यावर आणतंय. आमचं घर जात असेल तर शासनाने आम्हाला घराचे पैसे द्यावा, म्हणजे आम्ही कुठंतरी घर बांधू. आणि हे जे शासन खोटं बोलून आमच्या जमिनी लाटतंय, हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जातोय आणि समृद्धी महामार्गाला जोडून शासन हा रस्ता कुठल्या तरी एखाद्या उद्योगपतीला विकून टाकेल आणि या रस्त्यावर उद्या टोल बांधेल आणि पैसा जमा करेल. परंतु आम्हाला भिकारी बनवायचं जे शासनाचं धोरण चाललेलं आहे, याच्या विरुद्ध आमचा निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आता मीटिंग झाली तुमची, त्या मीटिंग मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं सरकारकडे पैसा नाहीये आणि मुळातच आम्ही हे जमिनी भूसंपादित केलेल्या आहे आणि 20 वर्षाच्या पेक्षा जास्त वेळ झालाय, म्हणून ते तुम्हाला मागता येणार नाही. माझं या माध्यमातून सरकारला एक आव्हान आहे, एक प्रश्न आहे माझा सरकारला. तुम्ही आतापर्यंत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आता जे माजी आमदारांच्या रूपाने, माजी खासदारांच्या रूपानं जे तुम्ही पांढरे हाती पोसू राहिले ना, ते बंद करा सगळ्यात पहिलं. अरे आमदारांना 80-80, 85-85 हजार रुपये पेन्शन. अरे आपल्या तिजोरी एवढा मोठा ताण पडतोय त्याचा, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यात मागच्या अधिवेशनामध्ये वाढ करून घेतली. अरे लाज वाटू द्या ना. म्हणजे ज्यांना तिथं आमच्यासाठी या जनतेने, तुम्ही हे बघा, सगळ्यात पहिलं तुम्ही आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान, तुम्ही हे मंत्री संत्री, तुम्ही या देशाचे मालक नाही आहे. या देशाची मालक 150 करोड ही जनता मालक आहे. तुम्ही फक्त सेवक आहे आणि तुम्हाला त्याचा आम्ही मोबदला देतोय. अरे प्रत्येक आमदाराला आम्ही पगार देतोय, 2.5 लाख रुपये पगार आहे सगळ्या आमदाराला. आणि मग एवढं असताना आणि आपण बघतोय जो कधी चपला सांधित होता, कधी कुठं भाजीपाला विकत होता, कुठं पानाची टपरी होती, असे लोक आमदार झाले, मंत्री झाले, नंतर हजारो कोटीच्या, 10-10 हजार कोटीच्या संपत्ती आल्या कुठून? कुठे कामाला गेले तुम्ही? सांगा ना, तुमची संपत्ती वाढते कशी? मग या टक्केवारीच्या नावाखाली ते दिल्ली तुमचा जो भ्रष्टाचार चाललाय, तुम्हाला खरंच पेन्शनची गरज आहे का? सांगा ना, कोणत्या आमदाराला सेवानिवृत्त झालं पेन्शनची गरज आहे? ते बंद करा आणि इथं शेतकऱ्याच्या जमिनी स्वस्तात लुटायच्या आणि सांगायचं सरकारकडे पैसा नाही. अरे इथं 10-12 फुटाचा रस्ता आहे, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या रस्ता आहे आणि आज कुठेतरी तुम्ही कागदावर नकाशे बनवायचे, आराखडे एशीत बसून मुंबई दिल्लीत बनवायचे आणि इथं येऊन शेतकऱ्यावर लादायचे आणि मग सांगायचं सरकारी कामात अडथळा, पोलीस यंत्रणा वापरायची आणि शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन बेघर करायचं. अरे पण ज्या शेतकऱ्यांनी इथं सेवानिवृत्त झाला, कुठेतरी जमिनीचा पैसा आला, काहीतरी झालं, त्याने 5-25 हजाराचं, लाखाचं घर बांधलं, दुकान टाकलं, इथं व्यवसाय करतोय, आज तो जमीनदोस्त होणार आहे आणि आज शेतकरी भिकेला लागणार, रस्त्यावर येणार आहे. उद्या जर या नैराश्यातून कोणी जर आत्महत्या केली, याला जबाबदार कोण? सांगा ना तुम्ही. मग ही सरकारची मनमानी. अरे पूर्वी रस्ते कसे बनवायचे? लोकशाहीमध्ये रस्ते बनतात, लोकांना विचारून, विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने बनवले जातात. हुकुमशाहीमध्ये तुम्ही हुकुमशाही करताय, तुम्ही शेतकऱ्याच्या मानगुटीवर पाय देऊन रस्ते बनवून राहिले. आम्ही म्हणू ते हे हुकुमशाही धोरण या सरकारचा आधी बंद करा, नाहीतर ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला तिथे बसवलंय तोच शेतकरी तुम्हाला तिथून खाली जमिनीवर आपटल्याशिवाय राहणार नाही. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. भ्रष्ट अधिकाऱ्यांचा, भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पुढाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? भ्रष्ट पुढाऱ्यांचं करायचं काय? शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय?
ही शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, ही शेती आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. अरे सरकार हमसे डरता है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. जय जवान, जय किसान, जय जवान. जय किसान.